नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागचा भाग तुम्ही बघितला असेलच. इंग्लिश ग्रामरचा आपला पहिला व्हिडिओ सिंग्युलर आणि प्लुरलचा. सगळ्यांनी अभ्यास केला ना? आज आपण आता पुढचा विषय बघणार आहोत. इंग्लिश ग्रामर पार्ट 2, आर्टिकल्स. ए अँड द म्हणजे उपपद कधी वापरतात ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. ठीक आहे. सो आर्टिकल्स म्हणजे काय? व्हॉट आर आर्टिकल्स? सो आर्टिकल्स आर वर्ड्स प्लेस्ड बिफोर नाउन्स. म्हणजे काय? आर्टिकल्स म्हणजे नामाच्या आधी येणारे शब्द. कुठल्याही नाउनच्या आधी येणारे शब्द म्हणजे आर्टिकल्स. सो बुक म्हणताना आपण काय म्हणतो? अ बुक, ॲन ॲपल, अ टेबल, द सन. ओके. पण आता कुठल्या शब्दाच्या आधी कुठलं आर्टिकल लावायचं याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स आज आपण बघणार आहोत आणि एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा अ नाईफ, अ हॉर्स, अ बनाना, अ क्लॉक, अ मॅन, अ हाऊस. हे वर्ड्स बघितल्यावर तुमच्या काय लक्षात येतं? या वर्ड्सच्या आधी आपण ए हे आर्टिकल लावलेलं आहे. ओके. सो द रूल काय सांगतो? रूल नंबर 1, यूज ए बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन बिगिनिंग विथ अ कन्सोनंट साऊंड. व्यंजनाच्या आवाजाने सुरू होणाऱ्या एकवचनी मोजता येणाऱ्या नामापूर्वी ए वापरतो. म्हणजे रूल काय सांगतो की दॅट शुड बी सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय? एकवचनी. ठीक आहे. सिंग्युलर प्लुरल आपण मागच्या व्हिडिओत बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे मोजता येणाऱ्या नामापूर्वी. आता ह्या स्लाइडमध्ये जी एक्झाम्पल्स आहेत ती आपण मोजू शकतो. वन नाईफ, मेनी नाईफ्स, वन हॉर्स, मेनी हॉर्सेस, वन बनाना, मेनी बनानास, लाईक दॅट वे. ओके. सो रूल नंबर 1, कुठल्याही व्यंजनाच्या आवाजाने म्हणजे AEIOU सोडून बाकी सर्व लेटर्स, ज्या लेटर्स पासून हे जे शब्द बनतात त्याच्या आधी आपण ए वापरतो. ठीक आहे. सेकंड, an apple, an egg, an umbrella, an ice cream, an elephant, an orange. तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल ज्याची स्पेलिंग AEIOU पासून स्टार्ट होती आहे त्या शब्दांच्या आधी आपण अँड लावतो. सो रूल नंबर 2, व्हॉट रूल नंबर 2 सेज? यूज अँड बिफोर अ सिंग्युलर नाउन बिगिनिंग विथ vowels. What are the vowels? AEIOU. These are the vowels, right? So AEIOU च्या आवाजाने सुरू होणाऱ्या शब्दांपूर्वी आपण काय वापरतो? अँड वापरतो. कळालं? ए आणि अँड विच इज अ काउंटेबल थिंग. ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्या गोष्टींच्या आधी आपण ए किंवा अँड वापरतो. मग आता ज्या गोष्टी मोजू शकत नाही त्या संदर्भात काय रूल आहेत ते आपण बघूयात. पण सगळ्यात आधी त्याला काय एक्सेप्शन आहेत ते बघू. आता हे ऑब्झर्व करा बरं तुम्ही. अन आवर, अन ऑनेस्ट मॅन, a university, a European country, a 1 rupee coin, right? So what the rule says? Use sounds, not only letters. आता हे बाकीचे जे आहेत ते तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हे काही एक्सेप्शन्स मी तुम्हाला दिलेली आहेत. ही काही तुमच्या परीक्षेला विचारली जाणार नाही, पण जी मुलं स्पर्धा परीक्षा वगैरेचा अभ्यास करतात आहेत त्यांच्यासाठी ही एक्सेप्शन्स गरजेची आहे. ही तुम्ही करून ठेवली तर स्पर्धा परीक्षेला निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर शब्दाचा आपण साऊंड लक्षात घेतो, स्पेलिंग लक्षात न घेता. सो यूज साऊंड, नॉट ओनली लेटर्स. त्याच्याप्रमाणे आपण ए किंवा अँड वापरतो. पण त्याला काही थोडेच अपवाद आहेत, ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. थोडे एक्सेप्शन लक्षात ठेवा. बाकी जो आपण ए अँडचा रूल बघितलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ठीक आहे.
सो नेक्स्ट, आता हे बघा, या शब्दांच्या आधी मी काय वापरला आहे? द. क्लोज द डोअर, तो दरवाजा बंद कर. कुठला दरवाजा? तो एक विशिष्ट प्रकारचा दरवाजा. वेअर इज द बुक? सो ते पुस्तक कुठे आहे? म्हणजे काय? ते एक विशिष्ट पुस्तक मला सांगायचं आहे, त्या संदर्भात मला उल्लेख करायचा आहे. ते पुस्तक कुठे आहे? सो क्लीन द क्लासरूम. क्लीन द क्लासरूम इज मीन्स व्हॉट? तो वर्ग स्वच्छ कर. म्हणजे काय? तो एक विशिष्ट वर्ग स्वच्छ कर. आपण सगळ्या वर्गांबद्दल, सगळ्या पुस्तकांबद्दल किंवा सगळ्या दरवाजांबद्दल बोलत नेऊन एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल जर आपण सांगत असू तर त्याच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. ओके, सो व्हॉट द रूल सेज? यूज द बिफोर अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग. विच पर्टिक्युलर पर्सन? अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस और थिंग. एखादी विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तू मला सांगायची आहे तर त्या ठिकाणी आपण द वापरतो. म्हणजे थोडक्यात मराठीत तो, ती, ते या अर्थाने आपण ज्या गोष्टी सांगणार आहोत की तो दरवाजा, ते पुस्तक, ओके, ती क्लासरूम, हे जर मला काही विशिष्ट सांगायचं असेल, विशिष्ट पर्सन, प्लेस, थिंग सांगायची असेल, त्याच्या आधी आपण ए आणि अँडच्या ऐवजी द वापरतो. ओके, लक्षात आला रूल? सो हे सगळ्यात बेसिक रूल आहे, ते समजून घ्या. ओके, सो द नेक्स्ट इज द सन, द मून, द अर्थ, द स्काय. सो व्हॉट द रूल सेज? यूज द बिफोर थिंग्स दॅट कॅन ओनली वन ऑफ देअर काइंड. म्हणजे जगात एकच असलेल्या गोष्टींसमोर आपण काय वापरतो? द वापरतो. बरोबर? द स्काय, स्काय एकच आहे. द अर्थ, अर्थ पण एकच आहे. द मून, चंद्र, चंद्र ही एकच आहे. द सन, सन पण एकच आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या फक्त युनिक आहेत. जसं सॉइल आहे, वॉटर आहे, याच्याही आधी आपण द वापरतो. म्हणजे ह्या आपल्याला काउंट करता येत नाही, ज्या फक्त एकच आहेत अशा गोष्टींच्या आधी आपण द वापरतो. राईट? सो द नेक्स्ट इज, नेक्स्ट रूल सेज, बघा, द हिमालयाज, द गंगा, द ताजमहाल, द गिटार, द बेस्ट अँड द टाइम्स ऑफ इंडिया. सो हे बघितल्यावर तुमच्या काय लक्षात येईल? काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स मी याच्यामध्ये घेतलेली आहे. हिमालया मीन्स व्हॉट? हिमालय म्हणजे काय आहे? पर्वत आहे. गंगा काय आहे? नदी आहे. ताजमहाल काय? एक मॉन्युमेंट आहे, एक स्मारक आहे. गिटार काय आहे? वाद्य आहे. बेस्ट काय आहे? इट इज अ सुपरलेटिव्ह डिग्री इन इंग्लिश, म्हणजे सर्वोच्च दर्जा दाखवणारं विशेषण आहे. ओके, आणि द टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया मीन्स व्हॉट? न्यूजपेपर. ओसिन आणि द पॅसिफिक, पॅसिफिक म्हणजे काय? ओसिन, महासागर. महासागर, सागर यांच्या नावाआधी काय वापरतो आपण? यूज द बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, सीज, ओसिन्स, माउंटन रेंजेस, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, मॉन्युमेंट्स, न्यूजपेपर्स, सुपरलेटिव्ह डिग्रीज. म्हणजे काय? नद्या, समुद्र, महासागर, पर्वतरांगा, वर्तमानपत्र, स्मारके, वाद्ये, सर्वोच्च दर्जा दर्शवणाऱ्या विशेषणांपूर्वी आपण काय वापरतो? द वापरतो. करेक्ट? सो द कधी कधी वापरतो जगात ज्या गोष्टी युनिक आहेत, एकच आहेत, आणि ह्या स्पेसिफिक काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवायच्या की याच्या आधी आपण ए अँड वापरणार नाही, त्याच्या आधी आपल्याला दच वापरायचं आहे. ओके, आणखी एक गोष्ट आहे ज्याच्या आधी आपण द वापरतो, यूज द बिफोर द ऑर्डिनल नंबर्स. ओके, तुम्ही कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर शिकलेले आहात. सो आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड ज्यावेळेस आपण रँक देतो किंवा रँकचा उच्चार करतो त्याच्या आधी सुद्धा द वापरण्याची पद्धत आहे. सो क्रमदर्शक संख्या त्यांच्या आधी आपण द वापरतो, दॅट इज ऑर्डिनल नंबर्स. द फर्स्ट डे, द सेकंड चॅप्टर, द थर्ड प्राइस. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ठीक आहे, ए कधी वापरतो, अँड कधी वापरतो आणि द कधी वापरतो कळलं, पण आता हे कधी वापरायचं नाही. बरोबर? कधी आपल्याला हे यूज करायचं नाहीये. when do we not use a, an and the? Okay, so when we cannot use that particular words, that is, आता बघा मी काही लिस्ट दिलेली आहे,
बघा ती लिस्ट काय आहे. सचिन, पुणे, इंडिया, बुक्स, राईस, लंच, क्रिकेट, सायन्स अँड मराठी. आता हे सगळं काय आहे, ब्रॅकेटमध्ये मी त्यांचे स्पेसिफिकेशन्स पण दिलेली आहेत. ओके, सो डू नॉट यूज द आर्टिकल्स बिफोर द प्लुरल्स, अनकाउंटेबल नाउन्स अँड पर्सन, सिटीज, कंट्रीज, लँग्वेजेस, गेम्स, सब्जेक्ट्स अँड डेज. बरोबर. याच्या आधी आर्टिकल्स लागत नाही. कशा कशाच्या आधी? एखाद्या व्यक्तीचं पर्टिक्युलरली आपण नाव घेत असू, त्या व्यक्तीच्या आधी लागत नाही, शहरांच्या आधी लागत नाही, सिटीजच्या आधी लागत नाही, कुठल्याही देशांच्या आधी लागत नाही. पण आपण बंच ऑफ द कंट्रीज घेतला, जसं USA असेल, UK असेल, त्याच्या आधी मात्र द लागू शकतो. दीज आर द एक्सेप्शन. अगेन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हे विचारलं जाऊ शकतं की USA, UK, ठीक आहे, UAE यांच्या आधी आपल्याला द वापरतात, पण बाकी कुठल्याही कंट्रीजच्या आधी आपल्याला द वापरायचा नाहीये किंवा ए किंवा अँड पण वापरायचा नाहीये. ओके. देन द प्लुरल्स, अर्थातच जिथे आपल्याला अनेक वचन वापरलेलं आहे, अनेक वचन एखाद्या गोष्टीचं आपण करतो आहोत, त्या ठिकाणी द लागणार नाही. त्याच्यानंतर अनकाउंटेबल थिंग्स, जसं राईस आहे किंवा आणखीन कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण क्वांटिटीमध्ये 1, 2, 3, 4 अशा क्वांटिटीमध्ये आपण काउंट नाही करू शकत, अशा गोष्टींच्या आधी सुद्धा द लागत नाही. ओके. सो लंचचं स्पेसिफिकेशन आपण करत असू, ब्रेकफास्ट, डिनर, लंच. देन त्याच्या आधी पण ए अँड द काहीच लागत नाही. गेम्सच्या आधी ए अँड द लागत नाही. कुठलाही सब्जेक्ट आपण घेत असू, स्कूल सब्जेक्ट, दॅट इज सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, किंवा लँग्वेजेस घेत असू, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्याच्याही आधी द लागत नाही, कुठलाही आर्टिकल लागत नाही. फक्त दच नाही, कुठलेही आर्टिकल ह्याच्या आधी आपल्याला लावायचे नाहीयेत. सो लक्षात आलं तुम्ही कशाच्या आधी ए अँड द वापरतात आणि कशाच्या आधी ए अँड द वापरत नाहीत. ठीक आहे. सो कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी एकदा परत रिवाइज करा सगळ्या गोष्टी, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. असाच एखादा विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.